हॅलो डिअर फ्रेंड्स. सो आज आपण हायगन्स प्रिन्सिपल बघणार आहोत. सो लास्ट टाइम आपण वेव्ह फ्रंट काय असते ते बघितलं होतं. ओके, सो तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जर अजून बघितलं असेल तर बघू शकता व्हॉट इज वेव्ह फ्रंट. त्याचे 2 टाइप्स बघितले, प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट. ओके, देन पुढे जाऊन हायगन्सने एक प्रिन्सिपल स्टेट केलाय की त्यामुळे आपल्याला वेव्ह फ्रंट कशी जनरेट होते. ओके, किंवा आपण वेव्ह ऑप्टिक्स वापरून वेव्ह फ्रंट कशा ड्रॉ करू शकतो ते पण आपल्याला मिळेल. ओके, सो व्हॉट इट इज स्टेटेड, each point on a wavefront acts as a secondary source. ओके, सो आपण एक एक्झाम्पल बघूया प्लेन वेव्हफ्रंटचं. प्लेन वेव्हफ्रंट त्यासाठी जस्ट इकडे कुठेतरी जस्ट फार अवे सोर्स असेल आणि सोर्सच्या फार अवे आपली प्लेन वेव्हफ्रंट फॉर्म होते. सो एक प्लेन वेव्हफ्रंट घेऊया, ए ए बी. ओके, आणि आता ह्याच्यावर काय असतील, काही पॉइंट्स असतील, म्हणजे सगळेच काही जे काही पॉइंट्स असतील ते पॉइंट्स कन्सिडर करूया. सो काय म्हणतोय प्रिन्सिपल बघा, इच पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स. आता ही जी वेव्हफ्रंट आहे ह्याच्यावरचे जे काही पॉइंट्स आहेत ते काय करतायत, ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स. सो प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स तर आपण बघितलं होतं. प्रायमरी सोर्स म्हणजे जे स्वतः लाईट जनरेट करतायत, ओके, एनर्जी जनरेट करतात, दॅट आर प्रायमरी सोर्सेस. आणि काही सोर्सेस काय करतात तर रिफ्लेक्ट करतात लाईट स्वतःपासून, आणि त्याला आपण सेकंडरी सोर्सेस म्हणतो. आता इथे काय तर सोर्सपासून ही वेव्हफ्रंट फॉर्म झाली. आता हे जे प्रत्येक जे पॉइंट्स आहेत ते काय करतात, सेकंडरी सोर्स सारखे ऍक्ट होतात. म्हणजे ती लाईट त्यांच्या स्वतःची नाहीये, बट सोर्स पासून आलेली लाईट आहे. ओके, ती काय करतात, ती पुढे रिफ्लेक्ट करणार आहेत किंवा प्रोपॅगेट करणार आहेत. ठीक आहे. सो ऑल दिस पॉइंट्स आर ऍक्ट्स लाईक अ सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. आणि ते काय करणार, त्याच्यामुळे आपल्याला माहिती सोर्स काय करतो, स्पेरिकली सगळीकडे, म्हणजे स्पेरिकली जो सरफेस असेल त्याच्या अराउंड त्याच्या जो स्प्रेड करतो त्याची लाईट. ओके, सो लाईट एमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स आर कॉल्ड वेवलेट. आता हा जो सोर्स आहे तो काय करणार आहे, प्रत्येक सोर्स हा त्याच्या अराउंड स्पेरिकली अशी लाईट प्रोपॅगेट करणार आहे सगळ्या साईडला. हा इथे पॉइंट मध्ये लाईक दॅट. ओके, इथला हा जर पॉइंट घेतला, हा वाला घेऊया आपण, तर तो पण काय करेल, असं त्याच्या अराउंड सगळीकडे लाईट स्प्रेड करेल. ओके, स्पेरिकली वेव्हफ्रंट. पुन्हा इथला पण हा सोर्स असा लाईट स्प्रेड करेल. ओके, सो आता आता काय तयार होतंय तर एक स्पेअर तयार होतोय. सो आपण त्यांनी काय म्हटलं की सेकंडरी सोर्स ऑफ लाईट एमिटिंग अ सेकंडरी लाईट वेव्स. आता हा काय करतोय, हे ज्या वेव्स इथे फॉर्म होत आहेत त्या काय सेकंडरी लाईट वेव्स. ओके, या सोर्समुळे जी लाईट एमिट होते त्याला आपण सेकंडरी लाईट वेव्स म्हणणार आहोत, आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहेत, वेवलेट्स. सो ही जे सेकंडरी लाईट वेव्स आहेत त्याला काय म्हणणार आहोत, वेवलेट्स. सो हे जे स्पेरिकल आपल्याला वेव्स फॉर्म झालेले दिसत आहेत, ओके, सेकंडरी लाईट वेव्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत, वेवलेट्स. येस. सो इन ऑल डायरेक्शन, आता ह्या सगळ्या डायरेक्शनला हा आता अशा वेवलेट्स काय होतात, स्प्रेड होत आहेत किंवा एमिट होत आहेत. सो आता ह्या ज्या वेवलेट्स आहेत ते काय करतील, सेम स्पीडने. येस. सो इन ऑल डायरेक्शन विच ट्रॅव्हल विथ सेम स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. आता हे काय असतील, यांचं स्पीड काय असेल प्रत्येक वेव्सचा, तर सेम स्पीड असेल v इज इक्वल टू सेम स्पीड ऑफ लाईट. सो c इज इक्वल टू काय असेल,
युअर एक्स बाय टी आपल्याला माहिती आहे. सो एक्स इज हिअर, आता स्पियर आहे ना, सो एक्स काय असेल आर, रेडियस ऑफ दॅट स्पिअरिकल सरफेस और स्पेरिकल वेवलेंथ अपॉन टी. आता टी म्हणूया आपण की टाइम टी, टी टाइम मध्ये त्यांनी आपल्याला हे असे सेकंड स्पेरिकल शेप मिळतात. ओके, प्रत्येक वेव्ह पासून. येस. सो वेव्हफ्रंट इज द, आता वेव्हफ्रंट आपल्याला ही झाली आपण फर्स्ट वेव्हफ्रंट ड्रॉ केली. आता वेव्हफ्रंट अजून आपण कशी ड्रॉ करू शकतो. सो वेव्हफ्रंट इज द एनव्हलप ऑफ दिस सेकंडरी वेव्हलेट. आता ह्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत, या सेकंडरी वेव्ह सगळ्या डायरेक्शनना स्प्रेड झाले, त्याचं आपण काय करतोय, एनव्हलप. एनव्हलप म्हणजे हा स्पियर जो फॉर्म झालाय तो. ओके, हे काय एनव्हलप्स आहेत त्या सेकंडरी वेव्हसचे किंवा वेव्हलेट्सचे. येस. आता काय केलं त्यांनी, वेव्हफ्रंट इज द एनव्हलप ऑफ दिस सेकंडरी वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. आता ह्या फॉरवर्ड डायरेक्शनला समजा ही डायरेक्शन तुमची फॉरवर्ड आहे, तर त्याच डायरेक्शनचा आपण एनव्हलप फाइंड केला. ओके, आणि त्याला टँजंट काढली अशी, तर ही फॉर्म होईल तुमची दुसरी वेव्हफ्रंट. त्याला आपण ए डॅश बी डॅश असं नेमिंग करू शकतो. ओके, सो वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन अ, आता बघा फॉरवर्ड डायरेक्शनचं आपण काय घेतलंय, बॅकवर्ड डायरेक्शनचं का घेत नाही, तर इकडे काय तुमचा सोर्स आहे. सो सोर्सची जी इंटेन्सिटी आहे विथ रिस्पेक्ट टू दिस सेकंडरी सोर्स ती कमीच असणार आहे. ओके, त्याच्यामुळे ही जी बॅकवर्ड डायरेक्शनचे जे तुमचे वेव्हज आहेत, ओके, वेव्हलेट्स आहेत, ते काय होतील, इनइफेक्टिव्ह असतील. ओके, द वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन अ बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. त्याच्यामुळे आपण हे जे फॉरवर्ड डायरेक्शनचे जे वेव्हलेट्स आहेत ते कन्सिडर करू शकतो, आणि त्याला जर टँजंट फॉर्म तुम्ही ड्रॉ केली तर ती काय होईल, वेव्हफ्रंट ड्रॉ होईल. तिलाच आपण प्लेन वेव्हफ्रंट, आणि ही सेकंडरी वेव्हफ्रंट असेल. ओके, आणि हे जे बॅकवर्ड डायरेक्शनचे आहेत वेव्हलेट्स त्या काय आपण कॅन्सल आउट करू शकतो, बिकॉज ते इनइफेक्टिव्ह असतील. ओके, सो हे झालं प्लेन वेव्हफ्रंट. सिमिलरली आपण काय करू शकतो, तर स्पेरिकल वेव्हफ्रंट पण ड्रॉ करू शकतो. स्पेरिकल वेव्हफ्रंट ड्रॉ करण्यासाठी समजा इथे सोर्स आहे तुमचा, आणि सोर्स काय करतोय, सगळ्या साईडने तुमची अशी लाईट स्प्रेड करतोय. ओके, सो बॅकवर्ड डायरेक्शनचं आपल्याला निग्लेक्ट करायचं. फॉरवर्ड डायरेक्शनचं समजा आता ही स्पेरिकल वेव्हफ्रंट आपल्याला एक मिळाली, ए बी. ठीक आहे, आता ह्याच्यावर पण काय असतील, बाय हायगन्स प्रिन्सिपल नुसार ह्याच्यावर जे पॉइंट्स आहेत ते काय करतायत, तर सेकंडरी सोर्स सारखे ऍक्ट होत आहेत. सो हे काय तुमचं प्रायमरी सोर्स, आणि हे जे पॉइंट्स आहेत ते काय करतील, सेकंडरी सोर्स सारखे ऍक्ट होतील. ओके, सेकंडरी सोर्स सारखे काम करतील. सो ते पण काय करतील, त्यांच्या सगळ्या डायरेक्शनला अशी येस वेव्हफ्रंट त्यांच्या ऍक्ट होतील, लाईट स्प्रेड करतील जसे इथे. ओके, सो या पॉइंट पासून हे रे निघाले तुमच्या लाईटचे, वेव्ह आल्या, या डायरेक्शनने वेव्ह झाल्या, प्रत्येक पॉइंट पासून काय होतील, सेकंडरी लाईट वेव्ह होतील किंवा वेव्हलेट्स बाहेर येतील, एमिट होतील, आणि त्याचा आपण एनव्हलप जर ड्रॉ केला. ओके, ह्या सगळ्या वेव्हलेट्सचा आपण एनव्हलप ड्रॉ केला लाईक दॅट, तर आपल्याला हा काय मिळेल, वेव्हफ्रंट मिळेल. अजून पुढची फॉरवर्ड वेव्हफ्रंट मिळेल, तिला आपण ए डॅश बी डॅश म्हणू शकतो. ओके, सो दिस इज युअर सेकंडरी वेव्हफ्रंट, आणि ही जी आतली वेव्हफ्रंट आहे ती काय असेल, तुमची प्रायमरी वेव्हफ्रंट. सो या फर्स्ट वेव्हफ्रंट किंवा फर्स्ट वेव्हफ्रंट आपण म्हणूया, या फर्स्ट वेव्हफ्रंटचे जे सगळे पॉइंट्स आहेत ते काय करतील, ॲज अ सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट करतील, आणि त्याच्यामुळे ज्या वेव्हलेट्स फॉर्म होतात त्याचा एनव्हलप आपण ड्रॉ केला तर सेकंडरी वेव्हलेट्स आपल्याला वेव्हफ्रंट आपल्याला मिळते. ओके, पुन्हा या सेकंडरी वेव्हफ्रंट्सवर जे पॉइंट्स असतील ते पण काय करतील,
सोर्स सारखे काम करतील, बट ते सोर्स आता सेकंडरीच्या पण पुढचे सेकंडरी असतील. ओके, सो ते पण काय करतील असे तुम्हाला लाईक दॅट एनवलप्स आपल्याला मिळतील किंवा वेव्हलेट्स आपल्याला मिळतील, आणि ते जर त्याचा एनवलप आपण ड्रॉ केला तर आपल्याला काय मिळेल, अजून पुढची वेव्ह फ्रंट मिळेल अँड सो ऑन. पुढे पुढे आपल्याला स्पेरिकल वेव्ह फ्रंट मिळत जातील अँड फार हव्या तुम्हाला काय मिळेल, प्लेन वेव्ह फ्रंट मिळेल. ओके, सो वेव्ह फ्रंट आपण अशा ड्रॉ. येस, एक करेक्शन आहे इथे, प्रायमरी वेव्ह फ्रंट म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की वेव्ह फ्रंट ॲट टाइम 0. ओके, 0 टाइमला आपण कन्सिडर केलं. आता इथे प्रायमरी ह्याच्या जवळची वेव्ह फ्रंट पण असू शकते, त्याच्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ह फ्रंट आपण कन्सिडर करू शकत नाही, पण या ज्या वेव्हलेट्स आहेत त्या काय आहेत, तर सेकंडरी वेव्हलेट्स आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. सो ॲट टाइम 0 टी इज इक्वल टू 0 ही जी वेव्ह फ्रंट आपल्याला मिळते. ओके, त्याच्यानंतर ॲट टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी ही आपल्याला वेव्ह फ्रंट, सेकंड वेव्ह फ्रंट मिळते. ओके, हे आपण कन्सिडर करू शकतो. इथे पण तुम्हाला ही जी वेव्ह फ्रंट आहे ही वाली ती काय असेल, ॲट टी इज इक्वल टू 0 अँड दिस वेव्ह फ्रंट, ही वेव्ह फ्रंट आपल्याला कधी मिळते, तर टी इज इक्वल टू टी एवढा टाइम पास झाल्यानंतर. ओके, देन आपल्याला काय फाइंड करायचंय, तर हे जे दोन तुमच्या वेव्ह फ्रंट मिळालेत, ओके, ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 आणि टी टाइम पास झाल्यानंतर जी वेव्ह फ्रंट मिळते आपल्याला, तर त्याच्यामधलं डिस्टन्स काय असेल. ओके, सिमिलरली इथे पण ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 आणि त्याच्यानंतर इथे जी सेकंड वेव्ह फ्रंट मिळते आपल्याला ॲट टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी, त्या दोघींमधला डिस्टन्स किती असेल. ओके, वेव्ह फ्रंट मधलं डिस्टन्स किती असेल. सो वी नो सी इज इक्वल टू, आता हे जे सगळ्या वेव्हज आहेत त्या लाईटच्याच वेव्हज आहेत, सेकंडरी लाईट असो प्रायमरी लाईट असो, बट ते काय आहेत, तर तुमचे लाईटच्या वेव्ह आहेत. सो त्यांचं स्पीड काय असणार आहे, त्या मीडियमसाठी कॉन्स्टंट असणार आहे. ओके, सो आपण तो स्पीड व्ही म्हणून कन्सिडर करूया, कारण सी इज द टाइम इन स्पीड ऑफ युअर लाईट इज इन अ व्हॅक्यूम. ओके, सो आपण इन अ मीडियमसाठी व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन टी कन्सिडर केलं. येस, सो दिस एक्स इज द रेडियस ऑफ दॅट वेव्ह फ्रंट. हे जे मिळतात आपल्याला काय मिळतात, हेमिस्फिअर मिळतात, हेमिस्फिअर मिळतात. ठीक आहे, कारण बॅक साईडचा जो हाफ स्पिअर आहे तो आपण कन्सिडर करू शकत नाही, तो इनइफेक्टिव्ह असतो. इकडे पण बॅकवर्ड साईडचा जो हेमिस्फिअर आहे तो आपण कॅन्सल आउट करू शकतो, कारण तो इनइफेक्टिव्ह आहे. ओके, सो फॉरवर्ड साईडचा हेमिस्फिअर फक्त कन्सिडर करायचं आहे, आणि त्या हेमिस्फिअरची जर रेडियस आपण बघितली, त्या हेमिस्फिअरची रेडियस, तर ते आपल्याला डिस्टन्स मिळेल कशामधलं, तर या दोन वेव्ह फ्रंट मधलं. ओके, इथल्या पण ह्या हेमिस्फिअरची जी रेडियस आहे, ओके, that radius should be r, this radius is r, तर r is the distance from a b to a dash b dash. Okay, so distance between two wave fronts is equal to काय मिळेल, आता आपल्याला माहिती आहे इथे v इज इक्वल टू r अपॉन टी मिळालं. सो r इज इक्वल टू v इंटू टी, r इज इक्वल टू v इंटू टी मिळेल. ओके, सो टी इथे जस्ट मल्टिप्लाय होईल, आपल्याला r मिळेल. सो डिस्टन्स किती मिळेल, v इंटू टी, व्हेलॉसिटी जी काही असेल ती इंटू टाइम टेकन फ्रॉम दिस वेव्ह फ्रंट, फर्स्ट वेव्ह फ्रंट टू दिस सेकंड वेव्ह फ्रंट. ओके, सिमिलरली इथे पण हे जे डिस्टन्स असेल या दोघांमधलं ते किती असेल, v इंटू टी, v इंटू टी. ओके, हे डिस्टन्स किती असेल, v इंटू